हाती घेऊन मशाल नका पेटवू वणवा, नका पेटवू वणवा, मनी बंधू भाव जाणा प्रेम ज्योत ही जागवा, प्रेम ज्योत ही जागवा, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, नवा प्रकाश दाखवा, नवा प्रकाश दाखवा, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे. या चिरकुटाला मारायला गोळ्या वाया घालू नकोस. पोलिसात भरती व्हायचंय तुला? मुक्ती दलब नकोय तुला? पोलिसात शामिल होतो. आज आपल्याला चांगला चान्स आला होता. चला लवकर ते पोलीस चौकी उडून दिली असते आपण. चानस गेला नाही यार, चानस गेला नाही. चानस आता बी आहे. आत्ताच्या आत्ता जाऊ आणि त्याची पोलीस चौकी उडवून देऊ. कमांडर तुम्ही फक्त आदेश द्या. भूक लागली का नाही बे? भूक लागली यार. काय विचारलं झालं का? भूक लागली तर मग जेवणाचा काही बंदोबस्त केला का नाही? केलाय मी बंदोबस्त सगळा. अहो दारूच्या बाटल्या येतात पार्सल मध्ये आणि जेवण येत नाही. अहो गरमा गरम जेवण रातच्याला तयार म्हणजे तयार. नाहीतर त्याची खांडोळी. असंच असंच एक एक गाववाल्याकडून जेवणाचे दिवस घालून द्या. वाटून टाका. सोडायचं नाही चालेल. नाही सोड. अजिबात सोडणार नाही कमांडर. बिलकुल सोडणार नाही. हा नाही सोडत. बिलकुल सोडणार नाही. अजिबात सोडायचं नाही. हे सगळे गाववाले आपल्या बुटाखाली राहिले पाहिजे चाले. अहो हे सगळे गाववालेच फक्त तुमच्या बुटाखाली नाहीत. हे चिरकुट पोलीस वाले अख्खं सरकार तुमच्या पायाखाली आहे. मग कमांडर एक विचारू का? काय त्यात कमांडर आपलंच आहे की. बोल ना बे. बिंदास. नाही पर कसं आहे कमांडर, तुम्ही जर रागावणार नसताल ना तर बोलतो मी परत तेच. हे बघ, जो डर गया वो मर गया. बोल बोल बोल. कमांडर मी काय म्हणतोय का आपल्या ह्या ग्रुप मध्ये एखादी तरणी ताटी जर बाई असती ना तर खाण्यापिण्यासहित समजी सोय झाली असती. बरोबर कमांडर बरोबर. याचं म्हणणं एकदम करेक्ट आहे. एकदम एकदम करेक्ट. मागच्या टायमाला गावातून अशी फटाकडी आणली होती. मस्त होती. सारी घमेंडी होती. पळून गेले एक दिवस. आता आपल्या विरोधात काम करते. काय चालीला आत्ताच्या आत्ता उचलून घेऊन येतो. चाल सारी आपल्या विरोधात काम करते. आपल्या विरोधात. एक दिवस माझ्या हातात लागली पाहिजे. नाही सालीला कुत्र्याच्या मोतीनं मारलेला सांगणार नाही नागराज. नाही सांगणार नागराज. शासनाने जेवढे पैसे काही मंजूर केलेत मी सगळे पैसे मंजूर करतो. होय. हो. शासनाचा जेवढा काही पैसा मिळेल त्यात 50-50. कळलं ना?
तेवढा विचार काय करताय हा? अहो 50-50 म्हणजे अर्धे अर्धे. तुम्हाला तर माहीतच आहे हा, मला सगळ्याला मॅनेज करावं लागतं. माझ्या सिनियरला, पिऊनला, आणि तुम्हाला तर माहीतच आहे ते कलेक्टर बाई खूप खतरनाक आहे. तिला पण मॅनेज करावं लागेल मला. तर मग डन. म्हणजे पैसे भेटतील ना? हो, पैसे भेटतील. मग मी आकीला सांगतो. हो, सांगा सांगा सांगा. आके आके अगं लवकर ये. अरे बघ काय माहिती का, ते साहेब काय म्हटले, ते पैशाचं काम होईल. हा, पण त्याचं म्हणलं काय की थोडं त्यांना बी काही चिरीमिरी वगैरे का द्यावं लागेल तर तेवढं. महापूर गमेला त्या मुक्तीदलांच्या लोकांनी त्याला मारलं. आता त्याचं पैक भेटते म्हटल्यावर यायला बी त्याचा वाटा पाहिजे. मग आम्ही गरिबांना का करायचं सांगावं, तुम्ही सांगा का करायचं. ए बुड्डे, तुला जर काम करायचं नसेल तर नको करू. चल, चालते हो इथून. मिस्टर पाष्टे, मिस्टर पाष्टे, तुम्हीच चालते बा इथून. पण मॅडम मी काय केले? आणखी काय करायचं बाकी ठेवलंय तुम्ही? या माऊलीला मिळणाऱ्या मदतीत कट पाहिजे तुम्हाला. अरे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले तुम्ही, लाज नाही वाटत तुम्हाला? अहो मॅडम, माझा काही दोष नाही. हा हात म्हातारा बोलत होता की 50-50 म्हणून. शट अप! खोटं बोलू नका. तुमचे उद्धट वार्ता मी मागे उभे राहून कधी वाजता पाहते. आणि वरून काय म्हणताय, कलेक्टरला कट द्यावा लागतो असं बोलताय तुम्ही? तुम्ही या माझ्या कॅबिन मध्ये. काका, तुम्ही सुद्धा आईला घेऊन कॅबिन मध्ये. कलेक्टर बाई लई तेराची बाई आहे. आपलं काम होणार बघ. ते बाई असलेला आपलं काम होणार बघ. अरे काय करू राहिला बे? अरे बरं झालं तुम्ही आलात. चला उचला बरं ही पेटी. अरे काय या पेटीमध्ये? अरे तुला किती वेळेस सांगितलं यार, असे प्रश्न विचारत जाऊ नको म्हणून. एक वेळेस सांगितलं ना पेटी उचल म्हणून, सर्व पेटी उचलायची. अरे विचारलं म्हणून काय झालं? तुझ्या काय अंगाला भोकं पडले? माझ्या अंगाला कशा भोकं पडतील? तुला किती वेळेस सांगितलं पुन्हा पुन्हा प्रश्न करायचे नाहीत म्हणून. हे तुझी सवय व्यवस्थित नाही बरं का. हे सवय बिघडून टाकून देईल तुला. व्यवस्थित बोलत जा. बरं बाबा, समजलं. काय ती तू सांग या पेटीमध्ये. तू काय पिच्छा सोडणार नाहीस म्हणून तुला आता सांगून राहिलो. PSI साहेबांचा मेसेज आलाय की त्याला आपल्याला हल्लाबोल चौकीवरती हे पेटी पोहोच करायचे. तर मग चला लवकर. हे घेऊन तूच जाणार का? अरे मी कशाला जाऊ यार, आपल्या सगळ्यांना जायचं आहे. तूच घेऊन जा ना. अरे मी तर घेऊन जाणारच आहे ना. मी गावच सोडून जाणार आहे. गावच तर काय, गडचिरोली जिल्हा सुद्धा सोडून जाणार आहे. म्हणून मी सकाळी उठल्या उठल्या मी देवांची पूजा करतो की देवा, गडचिरोली सोडून मला दुसऱ्या जिल्ह्यात कुठेही ड्युटी दे म्हणून मी दररोज प्रार्थना करतो देवाला. हे बाकी सगळं खरं आहे. ड्युटीवर असलो तरी टेन्शन, नसलो तरी टेन्शन. आपली जिंदगीच बेकार झाली आहे सारी. वा, आता कसं बोललास? चल उचला पेटी या. शेराम, आपल्या तालुक्याला जायचं आहे. मागच्या सारखं माझ्या पाठी कटकट कटकट करू नका. हा, तुला भाज्या खायला लागतो, जेवायला लागतो, चहा प्यायला लागतो. हा, माझा कशाला त्रास देतो मला? तू मागच्या मला जेवण नाही घातलं. अरे दे येईल की. राजाराम, टेम्पो भरून झालाय, तालुक्याला घेऊन जा. हे पैसे घे. हा? बा, हा? ते पैक खायला दिलं? असू दे तुमच्यापाशी. तालुक्याला जायचं आहे हा? तेव्हा तुम्हाला डिझेल बिझेल लागलं तर भरा. हा? आणि याला जेवू खाऊ घाल. म्हणजे तू नाहीत का आमच्या सोबती? अरे मी कना पाहिजे हो. हा? तुम्हाला बी एकट्याला सौदा समजायला पाहिजे. आपला तेंदू पत्त्याचा धंदा तुम्हाला एक एकट्याला समजायला नको का? मनुष्य तुम्हाला पाठवून द्यायला राहिलो. बा, तू बिनगोर ना. आपले तेंदू पत्त्याले बक्कड भाव मिळून देतो आणि बक्कड घरला पैसा घेऊन येतो. हा, आता कसं बोललं? निघा निघा निघा, त्याला जेवू खाऊ घाल. बरं बाळाला सांगो मागच्या टायमाला मला जेवण नाही घातलं. राजाराम, जेवू खाऊ दे त्याला. जा, निघा निघा. अरे बाबा, निक्की तालुक्याला कशाला माझ्या पाठी काट 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 चालतोय? चल निघूया. बा, येतो आम्ही.
मला कायची खबर नाही हो. खरंच माहिती नाही. आम्हाला नाही माहिती साहेब. आम्हाला यामध्ये ढकलू नका साहेब. आम्हाला नाही माहिती. आम्ही नाही बघितलं. काय घडलं ते मला ताबडतोब सांगा. साहेब आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला ह्यामध्ये घेऊ नका साहेब. आम्हाला काही माहिती नाही. मला काय आम्हाला नाही. लोकांना समोर विचारा साहेब, पण आम्हाला काय माहिती नाही साहेब. मला माहिती नाही. सांगा तुम्ही. खरंच असं कसं होईल? मला माहिती नाही. मला खरंच काय बी माहिती नाही साहेब. मला काय बी विचारू नका आता तुम्ही. म्हणजे काय झालं ते काय बी विचारू नका साहेब. पाष्टे, जिचा तरुण मुलगा दहशतवाद्यांनी मारला त्या माऊलीला उजळ माथ्याने जगता यावं, तिला मदत करावी असं करण्याऐवजी तुम्ही तिच्याकडेच लाच मागता. सॉरी मॅडम, चूक झाली माझ्याकडून. त्याच्या पुढे नाही होणार. तुम्ही माफ करण्याच्या लायकीचे सुद्धा नाही आहात. कांबळे, स्टेनोला सांगा की पाष्टांच्या सस्पेंडनची ऑर्डर आत्ताच्या आत्ता टाईप करा. पाष्ट, तुम्ही जाऊ शकता. यू आर सस्पेंडेड फ्रॉम गव्हर्नमेंट सर्व्हिस. प्लीज प्लीज मॅडम, असं करू नका प्लीज. पाष्टे, यू आर सस्पेंडेड फ्रॉम गव्हर्नमेंट सर्व्हिस. अहो ऐकून तर घ्या माझं. आय सेड गेट आउट फ्रॉम हियर. बाईसाहेब, बघितलं तुमच्या राज्यात केवढा अन्याय चाललाय ते. आम्हा गरिबांना काय करायचं सांगा. घाबरू नका, मी आहे ना. माझ्याकडे द्या तुमचा अर्ज. मी प्रयत्न करीन तुम्हाला मदत मिळवून देण्याची. माझा समूह पोलिसात भरती होणार होता. अरे हाच एका सोमू कडावी. वय कमांडर, यो तो हरामखोर. अरे फुकणीचा, पोलिसात भरती व्हायला निघालास? SSC पास आहे. ये तिकडं जायचं नाही, आमच्या दलात सामील व्हायचं. खुशी नाही, मला पोलिसात जायचं आहे. मी पोलीस होणार. या चिरकुटाला मारायला गोळ्या वाया घालू नकोस. पोलिसात भरती व्हायचे तुला? मुक्ती दलब नकोय तुला? पोलिसात सामील होतो? तुम्ही शांत व्हा बघू. दिवसेंदिवस या परिसरात ही कीड वाढतच चालली. यावर काहीतरी ठोस कृती केलीच पाहिजे. अरे सुरेंद्र, किती हा उशीर? केव्हापासून वाट बघते मी तुझी. सॉरी वहिनी, ॲक्च्युली
पळसदरी गावामध्ये दहशतवादी लपून बसले आहेत अशा संशयावरून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे आणि गावातला मुख्य रस्ताच बंद केला आहे. त्यामुळे मला जरा वेळ झालाय. ह्या दहशतवाद्यांमुळे सगळ्यांनाच त्रास झालाय. बरं बस आता. एव्हरीथिंग इज राईट ना? म्हणजे तुम्ही खूप अर्जंटली मला बोलावलं. अरे सोमलवार सरांचा जवळचा ना तू, त्यामुळे तुझी थोडी मदत हवी होती रे. काही बोला ना, म्हणजे मी तर तुमच्या घरचाच माणूस आहे. म्हणजे काय मदत करू शकतो आपली मी? सुरेंद्र, तुला तर माहितीच आहे ना, संपूर्ण जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या कारवायांना ऊत आलाय. हो, म्हणजे त्या संदर्भातल्या बातम्या मीच रेग्युलरली पाठवत होतो. अरे त्या बातम्या वाचूनच ह्यांची तब्येत कमालीची बिघडली आहे. हो, त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही, झोप उडाली आहे त्यांची. हे सगळं थांबविलंच पाहिजे असं त्यांच्या मनानं निर्धार घेतलाय. अच्छा, म्हणजे परवा फोनवर बोलताना त्यांनी तशी मला कल्पना दिली होती. अरे ती कल्पनाच प्रत्यक्षात उतरवण्याचा विडा उचललाय त्यांनी. दहशतवाद्यांच्या कारवायाची चळवळ थांबविलीच पाहिजे असा त्यांच्या मनानं निर्धार घेतलाय. अरे पण ह्या चळवळीच्या भानगडीत त्यांनी पडू नये असं मला वाटतं. त्यात जोखीम आहे, जीवाची आणि कामाचीही. वर त्यांचं मन ह्या चळवळीत गुंतलं तर आपल्या वर्तमानपत्राकडे त्यांचं दुर्लक्ष होईल आणि ते आर्थिकदृष्ट्या आम्हाला परवडणारं नाही आहे. त्यामुळे तू हे थांबव. सॉरी वहिनी, पण आपण सरांना थांबवू शकत नाही. अरे असं रे काय करतोस? हे माझं ऐकत नाहीयेत, त्यामुळे मी तुला मध्ये घालते ना. वहिनी, तुम्ही सरांना ओळखता ना? त्यांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं आणि आता ते मागे हटणार नाही. पण ह्या दहशतवाद्यांच्या विरोधात पोलीस, सरकार दोघेही हतबल झालेत. त्यांच्यापुढे आपला निभाव कसा लागणार रे? काय करू? ह्यांना कसं समजावू हेच कळत नाहीये. नाही वहिनी, हे बघा, सरांना त्यांच्या ध्येयापासून आपण परावृत्त करू शकत नाही. आता त्यासाठी एकच मार्ग आहे. काय? त्यांच्या बरोबरीने या चळवळीत सामील व्हायचं. सामील व्हायचं? मला नाही पटत हे. वहिनी, जरा शांतपणे विचार करा. तुम्ही जर त्यांना विरोध केला तर तुमच्या दोघांमध्ये दरी निर्माण होईल. त्यापेक्षा तुम्ही जर त्यांना साथ दिली तर ते आनंदही होतील आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत असाल तर तुम्हीही टेन्शन फ्री व्हाल. अरे हो रे गड्या, हे तर मला लक्षातच आलं नव्हतं. पटलं, अगदी पटलं. अगदी तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी ह्यांना साथ देईन. आणि मीही तुमच्यासोबत आहेच. हां नक्की. तू बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. मिरची सेठ. नागराज, अबे लुच्चा, दात खिळी बसली का? अरे कालपासून तुझ्या माणसाकडे मेसेज देतोय, पैसे का नाही पाठवले? काय जमणार नाही? मला या कमांडर नागराजला बोलतोयस? आज आलाय का साल्या? आता आला लाईनीवर. मला आता 10 लाख रुपये पाहिजेत म्हणजे पाहिजेत. चुप. आणि हा मिरची सेठ, कान खोल के सुन ले. माझ्याशी दगा फटका केलास, माझी खबर जर पोलिसांना दिलीस, साल्या तुझा खानदान खल्लास करून टाकेल. 10 लाख, 1 रुपया देखील कमी नाही. काय? 10 लाख. मला 1.5 दमडीचा ठेकेदार मला नाही म्हणतो. हा मिरची शेट म्हणजे मिरचीचा धंदा करतो काय? अबे पहिले तो मिरचीचा धंदा करायचा म्हणून त्याचं नाव मिरची सेट असं पडलं. आता तो जंगल कटाई करतोय आणि लाकूड विकतोय. पर कमांडर, हे याला काय म्हणायचं? अनऑथराइज्ड धंदा, तस्करी करतो. जंगलातील सागाची लाकडं चोरून विकतोय साला. मग हा लाकूडतोड्या आपल्याला एवढे पैसे देईल का? देईल. मला सागाची तस्करी करून एवढा गब्बर झाला. 10 लाख दिले तर त्याचं काय बिघडणार?
अरे शेवटी आपल्याला कॅम्प चालवायला लागतात, तुम्हाला पोचावं लागतं मला. त्याचं काय? देईल, नक्कीच आपल्याला तो 10 लाख रुपये देईल. कमांडर बोल मंगल, काय खबर आहे? हालचाली वाढल्यात. हालचाली वाढल्यात? अरे काय बोलायचं ते सीधा बोल. खबर अशी आहे की गाडीत दारूगोळा भरून हे पोलीस लोक कुठेतरी निघालेत. कुणीकडे? अरे साले आपल्याशीच 2 हात करायला निघाले असते. मला काय वाटतंय, काल जी आपण पोलिसांशी फायरिंग केली ना, त्यात त्याचा दारूगोळा संपलेला असेल. त्याला घ्यायला निघत असेल ते. बरोबर आहे. आय सी. त्या दिवशी आपणही फार फायरिंग केलं. आपला स्टॉक संपलाय? होय कमांडर. देणार कोण? पोलीस. या साल्यांचा दारूगोळा आपण जप्त करूया, त्यांचा रस्ता जाम करूया आणि दारूगोळा लुटूया. साल्यांचं काम तमाम करूया. काय? चला काही करा, निघा. दोषी नाही साहेब, त्यामुळे त्याच भागातून आपण शांती यात्रा काढायची आहे आणि तिच्यातूनच दोन्ही पक्षातून शांतीचा आणि अहिंसेचा मार्ग आपल्याला प्रस्थापित करायचा आहे. ऍक्सिडेंट झाले की काय? नाही हो, आमच्या गाडीने मुक्तीदलवाल्यांनी पळवलेली आहे. आमच्या माणसाला हवालदारांना मार लागलेला आहे. हा सुरेंद्र बोलतोय. हा बोला. कधी? ओके, मी घटनास्थळी पोहोचतो. ओके. लागून दुर्जनांच्या नादी नका हो आतंकवादी. तुम्ही माणस हो साधी, चला हो गांधीवादी. आंदोलन ही थांबवा, जगा आणि हो जगवा.